नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं आम्ही कोकणी चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक खूपच खास आणि वेगळी रेसिपी घेऊन आले आहे। आपण नेहमी गुलाबजाम बनवतो ते खवा किंवा मिक्सपासून, पण आज मी बनवणार आहे टोस्टपासून गुलाबजामुन, अगदी साध्या टोस्टपासून। आणि रिझल्ट इतका मस्त आणि टेस्टी येतो की तुम्ही सरप्राईज व्हाल। सगळ्यात आधी मी घेतले आहेत चकोते यांचे मिल्क टोस्ट। त्यानंतर एक एक करून सगळे टोस्ट दुधामध्ये बुडवून त्यांना थोड्या वेळासाठी मऊ होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतले। ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना पटकन आणि कमी साहित्यामध्ये घरात उपलब्ध गोष्टींनी स्वीट डिश बनवायची आहे। अचानक पाहुणे आले किंवा गोड खायची इच्छा झाली तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। हे टोस्ट आता हाताने बारीक करून मऊ पिठासारखे बनवून घेते। ही कृती करत असताना जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर गोळे बनवताना अडचण येते। याच दरम्यान मी गॅसवर साखरेचा पाक बनवायला ठेवते। पाण्यामध्ये साखर टाकून त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे साधारण 6 ते 7 छोट्या वाट्या साखर घेतली आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। गोळे बनवताना भेगा पडू द्यायच्या नाहीत, कारण तेलात फुटण्याची शक्यता असते। गुलाबजाम स्मूथ बनवले तर छान गोल आणि सॉफ्ट होतात। एका टोस्टच्या पॅकेटमध्ये मी साधारण 30 ते 35 गुलाबजामुन बनवले आहे। आता कढईत तेल गरम करून हे गोळे मंद आचेवर तळून घेणार आहे। गॅसची आच खूप जास्त ठेवायची नाही, नाहीतर बाहेरून रंग येईल पण आतून गुलाबजामुन कच्चेच राहतील। हळूहळू फिरवत तळले तर रंग छान येतो। चला गुलाबजामुनला सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता हे गरम गरम गुलाबजामुन मी सरळ पाकात टाकते। कमीत कमी 1 ते 2 तास पाकात भिजू दिले तर हे गुलाबजामुन मस्त रसाळ होतात। आणि झाले आपले सुपर इझी सुपर टेस्टी टोस्ट गुलाबजामुन तयार। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि गोड खात राहा.